यासाठी आज तुम्ही एक दिवसाचं आंदोलन करत आहे, काय काय मागणी आहे? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने आता एक नवीन शासन निर्णय किंवा एक शासकीय कायदा आणण्याचं ठरवलेलं आहे. त्याचं कायद्याचं नाव आहे की महाराष्ट्र इनाम निर्मूलन अधिनियम 2026. यामध्ये मराठवाड्यातल्या सर्व विभागातल्या इनाम ज्या जमिनी आहेत, इनाम जमिनीचे वेगवेगळे 5-7 प्रकार आहेत. मदतमास आहे, खिदमतमास आहे, सारंजाई शाही इनाम आहे, खालसा इनाम आहे, बक्षीस पात्र इनाम आहे. तर या इनामी जमिनीचा इतर विभागातल्या सर्वांचा समावेश या कायद्यामध्ये केलेला आहे. परंतु मराठवाड्यामध्ये मुख्यत्वे आतियात जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये 2 प्रकारच्या जमिनी आहेत, मदतमास आणि खिदमतमास. या दोनही इनाम प्रकाराला या कायद्याच्या मसुद्यामध्ये त्यांनी स्थान दिलेलं नाही आणि कायद्यामध्ये स्थान न दिल्यामुळं इनामधारकाच्या हक्कापासून प्रवृत्त करण्याचं काम महाराष्ट्र शासनाचा हा कायदा करणार आहे. आमची प्रमुख मागणी आहे की सर्वप्रथम या कायद्यामध्ये मराठवाड्यातल्या या इनामधारकांचा या इनामी जमिनीचा समावेश करा. दुसरी महत्त्वाची प्रमुख मागणी आहे की 350 वर्षापासून जर ही आम्ही जमीन कसत असतो, आमची वंश परंपरागत ही जमीन आहे, देवाची दिवाबत्ती करणे आणि अर्चकाचा चरितार्थ चालवणे असं आतियात कायदा म्हणत असेल तर अर्चकाचा चरितार्थाचा महाराष्ट्र शासन विचार काय करते? या जमिनीला कुठल्याही प्रकारची शासकीय सुविधा नाही, पीक कर्ज काढता येत नाही, पीक विमा मिळत नाही, शासनाची नुकसान भरपाई भेटत नाही, कृषी विभागाच्या आणि शेती विकासाच्या कुठल्याही योजनेचा लाभ या इनामधारकाला घेता येत नाही. तिसरी आणि प्रमुख मागणी अशी आहे की पिढ्याने पिढ्या जसं इतर जमिनीला वारसा हक्कानुसार त्याचं नाव लागलं जातं, आमच्याकडे त्याला विरासत म्हणतात. अनेक विरासतीचे प्रकरणं 1993, 20, 25, 30 वर्षापासून पेंडिंग आहेत. ही जे पेंडिंग प्रकरण आहे हे तात्काळ निकाली लावून किंवा याची गरजच ठेवू नका. आमची वंश परंपरागत चालू विरासतीची आता गरज नाही. म्हणजे 2 वर्षात मयत सर्टिफिकेट दिल्यानंतर नावावर दुसऱ्याच्या जमीन होती, आम्हाला ते सिद्ध करावं लागते की आम्हीच त्यांचे वारसदार. मग त्याच्यात 21 प्रश्न, त्याच्यामध्ये ही लाल फितीचा कारभार, तहसीलपासून प्रांत बस्तूर यायला आणि प्रांतपासून अप्पर जिल्हाधिकारी यायला आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यापासून कमिशनर साहेबाकडे यायला त्यात 2 वर्ष निघून जातात. त्यामध्ये अनेक अधिकाऱ्याच्या बदल्या होतात. गाव पातळीवरती अनेक लोक कुरघोड्या करतात. देवस्थानची पूजा अर्चा करताना म्हणतात हा अर्चक चांगला नाही किंवा हे ही जमीन लुटलेली आहे. म्हणजे अनेक तक्रारी त्यामध्ये आणि या तक्रारीमुळं 30 वर्ष झालं आमच्या विरासती पेंडिंग आहेत. आमच्या वडिलोपार्जित आमच्या परंपरागत चालत आलेल्या जमिनीला वारस लावायला आम्हाला 30 वर्ष लागत आहे. मग इतर सुविधा तर खूपच लांबचा प्रश्न आहे आणि या विरासती तात्काळ कराव्यात ही एक मागणी आहे. आणि आणखी एक मागणी आहे की आतियात कायद्यामध्ये हे सांगितलेलं आहे की इनाम जमिनीला कूड लागत नाही, इनाम जमिनीची 1 साल लावणी करता येत नाही. महसूल खात्यामध्ये जे नवीन अधिकारी आलेले आहेत, कलेक्टर, डिप्टी कलेक्टर लेवलपर्यंतचे, यांनी महाराष्ट्र महसूल नियमनुसार इनाम जमिनीला सगळे नियम लावले. तर पूर्ण कायद्याची मोडतोड या पूर्ण मराठवाड्यामध्ये केलेली आहे. प्रत्येक जमिनीला वेगळा कालचं ताजं प्रकरण आहे. कळंब तालुक्यातल्या आमच्या इनामधारकांना 1 साल लावणी लावली, बोली बोलून त्या जमिनी त्यांच्यापासून काढून घेतल्यात. हा अन्याय आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यावर. असा अन्याय झाला नाही पाहिजे म्हणून आमचं हे मागणी आहेत आणि हे आंदोलन आहे. मागण्या जर पूर्ण झाल्या नाही याच्यानंतर कुठे आंदोलन करणार? मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या दारासमोर आमचं शंखनाद किंवा धरणे आंदोलन असेल आणि मागण्या होईपर्यंत त्यांना आम्ही घराच्या बाहेर पण जाऊ देणार. त्यांना आम्हाला कळलं बावनकुळे साहेब त्या बंगल्यात आलेत, हा गोसावी समाज पारंपरिक वेशामध्ये त्यांच्या घराला घेराव घालून बसेल आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही तिथून उठणार नाहीत. हे आमचं पुढचं तीव्र पाऊल असेल. भाजप सरकार का तुम्हाला टाळमटोल करतं, का न्याय देत नाही तुम्हाला? सरकारने आता हरकती मागवल्यात. आमची अपेक्षा आहे सर्वांची. आम्ही देवाची दिवाबत्ती पूजा हिंदूंचं सरकार आहे किंवा देवस्थानावर प्रेम करणारं सरकार आहे असं म्हणलं जातंय. आता बघू खरंच हे सरकार आमच्यावर प्रेम करतंय का, किंवा ह्या खरंच देवस्थानची का सरकारला ह्या जमिनी लुटायच्या आहेत का, खरंच देवस्थानचं रक्षण करायचं आहे या कायद्यामध्ये आमच्या लक्षात येईल. आणि म्हणून हरकती आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमचं मत मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. काय नाव आपलं? माझं नाव ओमप्रकाश गिरी आणि माझ्यासोबत मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात समाजासाठी इनामधारकासाठी काम करणारे सर्वजण आहेत. आमचे बडवे काका आहेत, त्याबरोबर धर्मवीरजी भारती आहेत, आत्ताच ते लातूरून आलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा आमच्या या इनाम जमीन हक्क परिषदेला पाठिंबा आहे. साहेबराव गोसावी धुळ्याहून या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेत. कैलास गोसावी मनमाडून आलेत. अनेकीन पण लोक मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेत. तर हे फक्त मराठवाड्यापुरता प्रश्न नाही, आमचा गिरी गोसावी दशनामी समाज हा संपूर्ण भारतामध्ये आहे.
संपूर्ण भारतभरामध्ये आहे आणि जगामध्ये पण आहे. जगामधून सुद्धा याच्यावर आम्ही आक्रोश नोंदवू शकतो. सगळ्या मड्या असतील, सगळे मठ असतील, सगळे आखाडे असतील, सर्वांची एकच मागणी आहे की धर्माचं रक्षण करणाऱ्या इनामधारकाला न्याय द्या. इनाम आमच्या हक्काचा, इनाम आमच्या हक्काचा. निवेदन द्यायला चला.